तर जय श्रीराम भावांना आणि बहिणींना. आपल्याकडे मुसळधार पाऊस न पडता एक भुरभुर पाऊस पडत होता, म्हणून मोकार चिखल झाला होता. आपल्या फाटीवर एक आखे तळेच साचले होते. मग कशी बशी तळे म्हणून वाट काढत चाललो होतो कॉलेजला. कॉलेजमध्ये किती जरी लवकर आलं ना तरी आपल्या कार्यकर्त्यांसाठी थांबावंच लागतं, नाही तर मग लय शिव्या खावं लागत्या. त्याचे कार्यकर्ते म्हणले आपल्या आज 11वीच्या वर्गातच बसायचं. म्हणलं आता वर्गात तर बसलोय, पण सरांनी तर पाहिलं ना तर आपल्याला लय घोट लावेन भाऊ. मी काय म्हणलं, आपण म्हणलं तसंच होत असतं. सरांनी पाहिलं आणि दिलं आपल्याला आपल्या वर्गामध्ये आकलन. आपल्या नावडीचं रोज लवकर यायचा प्रयत्न करीतो, पण त्याचं पोटाचं वजन आणि पाठीवरचं वजन काय त्याला लवकर येऊन देत नाही. गौरव भैया नाही येणार हा विषय अख्ख्या क्लासमध्ये भांगला होता, पण ते गौरव भैया येणार हा विषय फक्त आपल्याला माहिती होता. मग आपण शांतता बाळगून गौरव भैयाने हाणले डायरेक्ट रॉयलमध्ये एंट्री. मग पोरांना म्हणलं आपले सूत्र पण तिथून हलतात ना जिथे तुमची डायरेक्ट शेवट होतो. गौरव भाई आल्याच्या नंतर आपल्याला लागलं पालखी नेऊन द्यायचं काम. आपल्याला फक्त तिथे पालखी नेऊन ठेवायची होती, पण आपण तिकडे डायरेक्ट 2 तास टावळक्या मारल्या. इकडे आमच्या फाटीवर इतका बेकार चिखल झालतं ना, ते चिखल पण गौरव भाई म्हणला चला बा आता कॉलेजला जाऊन बसू. त्या आयन भेटला, तो म्हणलं तुम्हाला सोडू का कॉलेज जवळ. त्याला म्हणलं तूच जाय पहिल्यांदी. हा म्हणलं काय तू कंप्लीट 9:30 वाजता हाणले आपण कॉलेजमध्ये रॉयलमध्ये एंट्री. त्या ते पोरं म्हणले कुठं गेलते तुम्ही. म्हणलं आम्ही गेलतो बा दुबईला. त्या ते तिघांना घरच्यांनी बिन भाकरीचं पाठवलं होतं वाटतं, म्हणून एकामेकाचं डोकं खात होते. आता आपला कोणत्या पुरीला बोलत होता काय माहिती. आता बोलणं इतकं सभ्य की एखाद्या कलेक्टरला लाजून टाकीन. मग नंतर म्हणजे बसा खाली, मी तुम्हाला सगळ्यांना शिकवतो. आता हे मोबाईलमध्ये कोणतं शिकवणार होते ते आम्हाला पण सांगा, आम्ही पण क्लास करतो त्याचा. आपल्या नावडीला कॉलेज यायला जेवढं उशीर होतं ना तेवढं उशीर घरी जायला कधीच होणार नाही, कारण की त्याला माहिती घरी जर उशिरा गेला ना तर दुपारच्या भाकरी उकतात. चला तर पब्लिक, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा.